नमस्कार, शोभाच्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे। हे बघा, आपण बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे अर्धा किलो। हे बघा, बकऱ्याचं मटण आहे। आपल्याला बकऱ्याचं मटण बनवायचंय। त्याच्यासाठी हा लांब लांब कापून कांदा घेतलाय। त्याच्यासाठी हे टमाटर घेतले, हे जावित्री, हे दालचिनी, शहाजिरा, इलायची, लवंग, हे बघा अद्रक, लसूण, कोथिंबीर, हे कांदा आपल्याला वाटून टाकायचा आहे आणि हा मटन मसाला। अशी छान आपल्याला रेसिपी बनवायची। तेल गरम होऊ द्यायचे, त्याच्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकायचे फोडणीला। तेल गरम झालेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये मसाले टाकले। मसाले झालेले टाकले आता। त्याच्यात आपल्याला कांदा टाकायचा, आपला बघा असा ब्राऊन झालेला। त्याच्यामध्ये आपल्याला मटण सोडायचे। छान असं बनवायचं आपल्याला मटण, बकऱ्याचं मटण। तुम्ही पण असं बनवून बघा। हलवून घ्यायचे याला। त्याच्यामध्ये आपल्याला आता हळद टाकायची। चांगलं आपल्याला याच्यात फ्राय करून घ्यायचं मटनला। चांगलं पाणी सुटेपर्यंत। त्याच्यात आपल्याला मटन मसाला टाकायचा, हा बघा मटन मसाला। आपल्याला याच्यामध्ये हे टमाटर टाकायचे। छान असं हलवून घ्यायचं याला। याच्यामध्ये हा वाटलेला आपण मसाला टाकायचा, अद्रक, लसूण, कोथिंबीर। हे पण आपल्याला चांगलं हलवून घ्यायचंय। तर याला थोडंसं आपल्याला याचं पाणी आटू द्यायचं आणि याला शिट्टी लावायची। 2-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। याला झाकून ठेवायचं। मटण आपलं फ्राय करून झालेलं बघा, छान असं रव्याचं पाणी पण आटलंय, छान असं झालं। मसाला पण फ्राय झालेला आहे आणि मटण पण झाले आपलं। आता आपल्या याच्यात पाणी टाकायचं आणि याला 4-5 शिट्ट्या लावायच्या। याला झाकून ठेवते आणि शिट्ट्या लावते 4-5। मटण आता आपलं तयार झालेलं आहे। गॅस बंद केलाय। आता आपल्याला कुकर खोलायचंय। गॅस बंद केला। हे बघा असं छान आपलं मटण झालंय। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची कापलेली। बघा किती छान झाले। हे बघा किती छान झाले मटण आपलं। असं तुम्ही पण बनवा। अशाच मी नवीन नवीन रेसिपी घेऊन येईन। बघा किती छान
हे बघा एकदम शिजलंय नरम। हे बघा असं तुम्ही पण असंच बनवा, माझ्यासारखं बनवून बघा।